काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर सातत्याने टीका केली जात असताना शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलंय। आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील अदानींवर टीका केली। अदानींच्या कंपन्या पर्यावरण विरोधी असल्याचं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटे ते सांगतील। अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे। बारामतीमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना उपरोधिकपणे टोला लगावला। मला काही गोड कडू बातमी सांगावी वाटली तर मी भाऊ म्हणून हक्काने गौतम अदानींना सांगते। गौतम अदानी माझे मोठे भाऊ आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। सुप्रिया सुळेंच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। काही लोक मोठे झाले की टीका टिप्पणी करतात, आपण आपलं काम करत राहायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला। मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है। पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते। लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात। परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते। जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDC ची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला। वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। खासदार संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला। भाजप हे ढोंगी हिंदुत्ववादी आहे, भाजपचं पोट आमच्या बोलण्यावरून चालतं असं त्यांनी म्हटलंय। तर राऊतांच्या टीकेला लगेचच चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत दिवसभर नकारात्मक ऐकतात, नकारात्मक बोलतात, दिवसभर त्यांना तेच काम आहे असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना लगावलेला आहे। ते कोण काय बोलते कारण आम्ही काय फार किंमत देत नाही। यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहे, आम्ही काय करतो काय नाही। ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू, आम्ही समर्थ आहोत। चोरलेल्या पक्षाच्या अमित शहाच्या पक्षाच्या जो चोरला पक्ष आमचा त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी मी त्याचा अभ्यास करा। दिन भर नकारात्मक सोचते हैं, नकारात्मक बोलते हैं। दिन भर वही काम है नकारात्मक लिखना, कब पॉजिटिव बात होती नहीं उनके मन में, तो इसलिए वो बातें करते रहते हैं। तर नकारात्मक बोलतात, दिवसभर त्यांना तेच काम असल्याची टीका आता बावनकुळे यांनी संजय राऊतांवर केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।